तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निबंध लिहिताना कुठले नियम लक्षात ठेवायचे. तर ओके, साधा सिंपल एक शॉर्टमध्ये काही 5 ते 6 पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. बट हे 5 ते 6 खूप जास्त महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. एक गोष्ट सांगतोय, मेन्सच्या परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये काही असे पेपर आहेत ज्यामध्ये मेहनत फार कमी आहे, अभ्यास फार कमी करायचा असतो, बट तिथे मार्क्स फार जास्त मिळू शकतात जर स्ट्रॅटेजी बरोबर असेल तर. जर स्ट्रॅटेजी चुकली तर नॉलेज कितीही असेल, कितीही मेहनत केली तरी नंबर मिळत नाहीत. यापैकीच एक पेपर म्हणजे एसे, दुसरा पेपर म्हणजे इथिक्स. आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण त्या म्हणजे एसे बद्दल. आता एसे मध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे टॉपिक सिलेक्शन. टॉपिक सिलेक्शन करताना खूप जास्त विचार करून टॉपिक सिलेक्ट कराल. जर तुम्ही चुकीचा टॉपिक सिलेक्ट केला, असा टॉपिक सिलेक्ट केला ज्याबद्दल तुम्हाला खूप जास्त माहिती नाही आहे किंवा फारच कमी पॉईंट्स आहेत, तर तुम्ही 2-3 पेजेस एसे लिहाल आणि त्यानंतर तुमच्याकडे पॉईंट्सच मिळणार नाही. मग आपल्या मनात जे येतं ते आपण लिहित सुटतो. ते करायचं नाही. असा टॉपिक चूज करा ज्यामध्ये तुमच्याकडे भरपूर जास्त पॉईंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कुठेही विचार करण्याची गरज पडणार नाही की आता मी काय लिहू. ठीक आहे. सो पहिला पॉईंट म्हणजे टॉपिक सिलेक्शन. टॉपिक सिलेक्शन सुरुवातीला जेव्हा एसेचा पेपर येतो तेव्हाच आपण करून घ्यायचं कुठल्याही एका सेक्शनमध्ये. दुसरा पॉईंट म्हणजे एसे लिहिताना रफ वर्क करा. रफ वर्क म्हणजे काय करायचं असतं, तर तुमच्या एसेचा जो पेपर आहे त्याच्या बॅक साईडला तुम्हाला जे आन्सर बुकलेट आहे त्याच्या बॅक साईडला 3 पेजेस वगैरे तुम्हाला एक रफ वर्कसाठी दिलेले असतात. ते करताना तुमच्या डोक्यामध्ये, आता तुम्ही टॉपिक सिलेक्शन केलेलं आहे, टॉपिक सिलेक्शन केल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जे जे पॉईंट्स येत आहे त्या टॉपिक बद्दल ते सगळे लिहून काढायचे त्या पेजेसवरती. ठीक आहे, सगळे लिहून काढल्यानंतर परत त्याला वाचायचं, पाहायचं की कुठला पॉईंट खरंच महत्वाचा आहे, कुठला नाही आहे. जो महत्वाचा नसेल त्याला कट करायचं, जो महत्वाचा असेल तो राहू द्यायचा. ते झाल्यानंतर सगळे जे पॉईंट्स आहेत त्यांना परत वाचायचं आणि त्यांना डिवाइड करायचं 3 भागामध्ये, आय, बी आणि सी. आय म्हणजे इंट्रोडक्शन, बी म्हणजे मेन बॉडी आणि सी म्हणजे कन्क्ल्युजन. म्हणजे मी माझी प्रस्तावना कुठलं लिहिणार, तर प्रस्तावनेसाठी जे मुद्दे आहेत ते आय मध्ये येतील. मी मेन बॉडीमध्ये किंवा जे मुख्य भाग आहे तिथे कुठले पॉईंट्स लिहिणार ते बी मध्ये येणार आणि सी म्हणजे कन्क्ल्युजन. आता परत जायचं, परत वाचायचं, मेन बॉडीमध्ये पाहायचं की कुठला पॉईंट आधी लिहायचा आहे तो B1 होईल, कुठला पॉईंट त्यानंतर लिहायचा आहे तो B2 होईल, B3 होईल, B4 होईल. अशा प्रकारे जे मेन बॉडीमधले पॉईंट्स अरेंज करायचे. एकदा तुम्ही हे अरेंज केलं की एसे लिहिणं फार सोपं. का रफ वर्क करायचं हे सांगतोय, कारण की लिहिणे आणि विचार करणे तेही 1000 ते 1200 शब्दांसाठी हे एकत्र शक्य होत नाही. म्हणून आधी जो आहे विचार करण्याचा भाग हा आधी करून घ्यायचा आणि लिहिण्याचा भाग त्यानंतर करायचा. सो पहिला भाग झाला टॉपिक सिलेक्शन, दुसरा झाला रफ वर्क. तिसरा भाग फार महत्वाचा तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, तर टाइम मॅनेजमेंट 2 लेवलला करायचं आहे. पहिली लेवल म्हणजे जो एसे लिहितो आहे त्या दोन्ही एसेसला, 2 एसे लिहायचे, दोन्ही एसेसला फक्त 90 मिनिटच द्यायचेत. जर समजा तुम्ही पहिल्या एसेला जास्त मिनिट दिले, 10-15 मिनिट जास्त दिले, तर दुसऱ्या एसेचेच तो टाइम जाईल, तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळणार नाही आणि जो वेळ जाईल त्याच्यामुळे तुमचा दुसरा एसे खराब होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे 90 मिनिट्स म्हणजे 90 मिनिट्स, 90 मिनिट्सच्या पेक्षा जास्त नाही. आता जो प्रत्येक एसे आहे, आता 90 मिनिट्स पैकी समजा पहिला एसे आहे, त्या पहिल्या एसे मध्ये मला टॉपिक सिलेक्शनला किंवा टॉपिक निवडण्यासाठी 5 मिनिट जातील. त्यानंतर जवळपास 20 ते 25 मिनिट हे रफ वर्कसाठी आणि ब्ल्यू प्रिंट बनवण्यासाठी द्यायचे आहेत आणि राहिले शेवटी 60 मिनिट. तर 60 मिनिटामध्ये ऍक्च्युअल एसे लिहायला भरपूर जास्त वेळ आहे. हा 60 मिनिट, 60 मिनिटामध्ये 1000 ते 1200 शब्द लिहायला खूप जास्त वेळ होतो. ओके, सो लक्षात ठेवा, पहिलं टॉपिक सिलेक्शन, दुसरं रफ वर्क, तिसरं टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट अशा प्रकारे करायचं. तिसरा भाग, चौथा भाग तो म्हणजे तुमच्या एसे मध्ये काही कोट्स यायला पाहिजे, काही स्टॅटिस्टिक्स यायला पाहिजे. जर एसे त्या संबंधात असेल, जर फॉर एक्झाम्पल जर एसे असेल स्त्री सशक्तीकरणाबद्दल, तर आपल्या इथे हुंडाबळीच्या केसेस किती होतात किंवा स्त्रियांच्या विरुद्ध किती अत्याचार होतात वगैरे, ह्या सगळे स्टॅटिस्टिक्स तिथे यायला पाहिजे. तसंच त्यांच्याबद्दल जे कोट्स आहेत, समजा एज्युकेशन आहे तर एज्युकेशन किंवा शिक्षण आहे तर शिक्षणाबद्दलचे जे कोट्स आहेत ते यायला पाहिजे.
कोट्स लिहिताना, सांख्यिकी लिहिताना एक लक्षात ठेवाल की यांचे जे सोर्सेस आहेत ते तिथे नोट डाऊन करा. लाईक जर समजा की तुम्ही डॉक्टर बी आर आंबेडकरचं तुम्ही जर कोट लिहित असाल किंवा गांधीजींचं कोट लिहित आहे किंवा अजूनही कोणाचं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं कोट लिहित आहे, तर त्यांचं नाव तिथे लिहा. पण त्यांचं नाव लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते कोट जसं आहे तसंच लिहायचं. त्यामध्ये आपल्या मनाने काहीतरी नवीन ऍड करायचं नाही. ओके, तर हे झालं चौथं, ते म्हणजे कोट्स. पाचवा मुद्दा, आणि हा एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे की हे सगळं लिहिताना ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, समजा की एसए आहे एज्युकेशन बद्दल, हेल्थ बद्दल किंवा याबद्दल शिक्षणाबद्दल वगैरे हे सगळे जर असेल, तर इन दॅट केस ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत ते लिहायला विसरू नका. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असो किंवा यासोबतच जे एनजीओज आहेत, खूप सारे एनजीओज आहेत जे काम करतात, तर त्यांचं जे काम आहे ते लिहायला विसरू नका. किंवा कुठली पर्सनॅलिटी, आता आपल्या इथे पाणी फाउंडेशन आहे, पाणी फाउंडेशन काम करतं याबद्दल, एन्व्हायरमेंट बद्दल किंवा निसर्गाबद्दल. तर जेव्हा कधी तुम्हाला निसर्गाबद्दल येतो आहे किंवा क्लायमेट चेंज बद्दल येतो आहे, तर तुम्ही पाणी फाउंडेशन बद्दल लिहू शकता. किंवा कुठली व्यक्ती असेल त्यांनी त्याबद्दल काम केलं असेल तर त्याबद्दलही लिहा. यामुळे हे जे उदाहरणं असतात ना, याच्यामुळे एसए मध्ये थोडे एक्स्ट्रा मार्क्स मिळून जातात इझिली. ठीक आहे. तर यानंतरचा जो सहावा मुद्दा आहे तो म्हणजे पॉइंट्स कसे बनवायचे. त्यासाठी सिंपल काही ट्रिक्स सांगतो ज्या तुम्ही अप्लाय करू शकता. एक म्हणजे तुमचा जो जीएसचा सिलेबस आहे तो पाठ ठेवाल. पाठ म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी हे जीएस वन मध्ये, पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशल जस्टिस जीएस टू मध्ये. अशा प्रकारे कुठलाही पॉईंट, कुठलाही एसेचा टॉपिक आलेला असेल तर फक्त विचार करायचा की जीएस वन मध्ये हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये याचा काय संदर्भ लागतो. जसं की जर समजा की वुमन एम्पॉवरमेंट आहे किंवा स्त्री सशक्तीकरण आहे, तर हिस्ट्रीमध्ये काय होतं, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला कोण कोण दिसतं, ॲनी बेझंट आहे, त्यानंतर बाकीही जे स्त्री आहे, राणी, झाशी की राणी आहे, या सगळ्यांचे रेफरन्सेस आपण देऊ शकतो. तसंच आपण विचार करू शकतो की ज्योग्राफीमध्ये जर मला विचार करायचा असेल तर आपल्याला एक माहिती आहे की पंजाब, हरियाणा या भागामध्ये आपल्याला जे हे आहे चाइल्ड सेक्स रेशो आहे हा कमी दिसतो. तसंच उलट आपल्याला जे केरळ आहे किंवा जे खालचे जे उत्तर दक्षिणेकडे जे स्टेट्स आहे, इथे आपल्याला स्त्रियांची जी स्थिती आहे ती बऱ्यापैकी चांगली दिसते. तर अशा प्रकारे विचार करू शकता. मग सोसायटीमध्ये आलो तर सोसायटीमध्ये आपण विचार करू शकतो की पॅट्रियार्कल ॲटिट्यूड आहे, पितृसत्ताक जो वृत्ती आहे, तर ते कसं याच्याशी कनेक्टेड आहे. मग पॉलिटीमध्ये आपण विचार करू शकतो की कॉन्स्टिट्यूशनचे कुठले आर्टिकल्स आहेत जे स्त्रियांशी संबंधित आहेत. सोशल जस्टिसमध्ये विचार करू शकतो की कुठल्या स्कीम्स आहेत ज्या स्त्रियांशी संबंधित आहे. गव्हर्नन्समध्ये विचार करू शकतो की स्त्रियांसाठी कुठल्या स्कीम्स आहे किंवा कुठल्या प्रकारच्या हे स्टेप्स घेतलेल्या आहे, कुठल्या पॉलिसीज आहेत. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये विचार करू शकतो की स्त्रियांसाठी ब्रिक्समध्ये कुठलं डिक्लेरेशन आहे का, याबद्दल विचार करू शकतो. ठीक आहे. तसंच इकॉनॉमीमध्ये फेमिनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर आहे, हे कन्सेप्ट कलेक्ट करू शकतो. त्यानंतर जे सायन्स अँड टेक आहे तिथे आपल्याला माहिती आहे की जे स्त्रियांचं जे प्रमाण आहे स्टेममध्ये ते कमी आहे. तर अशा प्रकारे सगळं विचार करा जीएसमध्ये. तिथनं विचार कराल तर खूप सारे पॉईंट्स जनरेट होतात. ओके. तसंच तुम्ही जे एसएचे टॉपिक्स आहेत तर बाकी टॉपिक्स एकदा वाचायचे आणि त्याच्याशी थोडंसं लिंक करून पाहायचं की तिथनं काही पॉईंट जनरेट होतात का. अशा प्रकारे तुम्ही एसए स्ट्रॅटेजीने सॉल्व्ह करू शकता. यासाठी खूप जास्त नॉलेजची गरज नाही आहे, गरज आहे स्ट्रॅटेजीची. तुम्हाला जर अजूनही कुठल्या प्रकारच्या टॉपिकवरती जर अजून डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, जसं रफ वर्क कसं करायचं किंवा बाकी काही, तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवून देईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट.